आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. पुस्तक माझी आत्मकथा, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 22, घटनेवरील शेवटचे भाषण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राजघटना स्वीकारण्यापूर्वी केलेले शेवटचे भाषणात घटना निर्मितीची प्रक्रिया, लोकशाहीची तत्त्वे आणि भारताच्या भवितव्याविषयी अत्यंत महत्त्वाचे विचार मांडले. त्यांनी सांगितले की 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे काम सुरू झाले आणि जवळपास 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर भारतीय राजघटना तयार झाली. मसुदा समितीत तिचे सदस्य, घटनात्मक सल्लागार सर बी.एन. राव, प्रमुख ड्राफ्ट्समन एन.एन. मुखर्जी आणि सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले. मसुदा समितीचे अध्यक्षपद मिळवणे ही स्वतःसाठी अनपेक्षित आणि मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. बाबासाहेबांनी स्पष्ट केले की कोणतीही घटना तिची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांच्या चारित्र्यावर अवलंबून असते. उत्तम घटना वाईट लोकांच्या हातात निष्प्रभ ठरू शकते, तर सामान्य घटना चांगल्या लोकांच्या हातात यशस्वी ठरू शकते. घटनेवर टीका करणाऱ्या कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षांच्या भूमिकेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की भारतीय राजघटना बदलण्याची प्रक्रिया खुली ठेवण्यात आली आहे, त्यामुळे आवश्यकतेनुसार लोकशाही मार्गाने सुधारणा करता येतील. भारताच्या स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी इशारा दिला की जातीभेद, धर्मभेद, पक्षीय स्वार्थ आणि अंतर्गत मतभेद यामुळे देशाचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिले पाहिजे. लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी 3 महत्त्वाचे संदेश दिले. सामाजिक आणि आर्थिक बदलांसाठी केवळ घटनात्मक व कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. व्यक्तिपूजा किंवा अंधभक्ती टाळावी, कारण ती हुकुमशाहीला जन्म देऊ शकते. राजकीय लोकशाहीबरोबर सामाजिक लोकशाहीही निर्माण करावी. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीची खरी आधारतत्वे आहेत. बाबासाहेबांनी सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जर समता प्रस्थापित झाली नाही तर लोकशाही धोक्यात येईल, असा त्यांनी स्पष्ट इशारा दिला. शेवटी त्यांनी भारतीयांना स्वातंत्र्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. देशाची लोकशाही, संविधान आणि राष्ट्रीय एकता जपणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक भारतीय राजघटनेत पाली भाषेचा, धम्मचक्राचा आणि अशोक चक्राचा समावेश करून बुद्धांच्या समता, शांतता आणि मानवतेच्या मूल्यांना योग्य स्थान दिल्याचा उल्लेख केला. हे भाषण भारतीय लोकशाहीचे तत्त्वज्ञान, संविधानाने महत्त्व आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देणारे ऐतिहासिक भाषण म्हणून ओळखले जाते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.